मित्रमैत्रिणींनो, भावी शिक्षकांनो, थेट मंत्रालयातून तुम्ही घेत आहात शिक्षक भरती पवित्र पोर्टल बद्दलचे महत्त्वपूर्ण अपडेट. तुम्हाला जर शिक्षक व्हायचंय आणि तुम्ही जर टेट 2025 दिलेले असेल तर हा शॉर्ट व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन शिवनिटी फाउंडेशनच्या टीमच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आज मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे. मागण्या कोणत्या होत्या आणि अर्थातच त्याने तुमचा घरी बसून कसा फायदा होणार आहे याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण हा शॉर्ट आहे. सर्वांपर्यंत पोहोचवायला विसरायचं नाही आहे. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, स्टे कनेक्टेड. मित्रमैत्रिणींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातला 20 जानेवारीचा GR तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये एक बिंदू एक भरती हा जरी चांगला निर्णय असला तरी सुद्धा मर्यादित पसंतीक्रम 50च हा जो स्लॅब त्यांनी टाकलेला आहे तो काढून टाकण्यात यावा, अमर्यादित करण्याची मागणी आपण केलेली आहे आणि त्याच्यावरती आम्ही डायरेक्टर ऑफिसकडून अहवाल घेऊ आणि नंतर तुम्हाला सांगू, अशा पद्धतीचा रिप्लाय मिळालेला आहे. दुसरी आपली पोर्टल शिक्षक भरतीची महत्त्वाची मागणी होती की स्थानिक स्वराज्य संस्था आस्थापना यांच्यासाठी तुम्ही गाईडलाईन द्या की पोर्टलवरती ज्यांनी आजही जागा दिलेल्या नाही आहेत. त्यांनी असं सांगितलं की ऑलरेडी आम्ही त्यांना गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्यांचं पेमेंट होणार नाही आहे, ती पदं व्यपगत होणार आहेत. पाहूयात आपण, तरीसुद्धा आम्ही तुमचे म्हणणं असेल तर आम्ही तसं लेटर काढतो. हे तुम्ही पत्रक पाहताय त्याच्यानुसार आपण मागण्या केलेल्या आहे. ट्विटरला बालुशा माने म्हणून सर्च करा, तुम्हाला हे पत्रक तिथं मिळूनच जाईल. आदिवासी विभागातल्या जागा सुद्धा पोर्टलला येणार आहेत, ज्या 8 जिल्हे ज्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पोर्टलवरती देण्यात आल्या नव्हत्या. तिसरी महत्त्वाची जी होती ती म्हणजे अध्यापक विद्यालयाच्या सर्व रिक्त जागा आहेत त्या सुद्धा पोर्टलवरती येतील. चौथी अजून कला, क्रीडा, कार्यानुभव, ICT या सुद्धा जागा पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहेत. क्रीडा तर भरल्या जाणारच होत्या, पण बाकी शिक्षकांना सुद्धा आता दिलासा मिळालेला आहे. समूह शाळा, कंत्राटी शिक्षक भरती बंद करून पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात यावी यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा एवढं नव्हेच, विषयांची पात्रता कशी बदलण्यात यावी आणि जे GR आहेत त्याच्यातून काही बदल व्हायला हवेत. लिस्ट कशा, जर वरतून खाली जर उमेदवाराचा विचार केला तर मात्र कसा सर्वांना फायदा होणार आहे याच्यासाठी आपण पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच्यावरती आम्हाला काही निवेदन त्यांनी मागितलेले आहे. थोडक्यात काय की पोर्टल शिक्षक भरतीवरती या शिक्षक भरतीमध्ये जागा वाढणार आहेत मित्रांनो. आता फक्त ही नोकरी आहे ना आपल्या पदरात कशी पडते हाच फक्त तुम्हाला करायचंय, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. स्टे कनेक्टेड.